नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा. विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक, वरिष्ठ या पदासाठी तर एकूण जागा त्या 179 पदासाठी जाहिरात होती मित्रांनो. फर्स्ट आणि सेकंड आन्सर की आलेले. आणि आता नवीन अपडेट आलेले मित्रांनो. नवीन अपडेट काय आहे की नवीन मेल आलेले आहे. तर 30 डिसेंबर 2025 रोजी नवीन मेल आलेला आहे. तर नवीन मेलमध्ये काय अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 अंतर्गत बघा, विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक, वरिष्ठ या पदासाठी जाहिरात आली. ते बघा, टोटल जागा आहे 179 पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. तर बघू शकता, फर्स्ट आन्सर की कधी आलेलं बघू शकता मित्रांनो. 17 नोव्हेंबर रोजी फर्स्ट आन्सर की आलेले आहे आणि फायनल आन्सर की बघू शकता 20 डिसेंबर 2025 रोजी आलेले आहे. तर मित्रांनो, आता बघू शकता नवीन अपडेट काय आहे बघा. द चॅरिटी ऑफ द ऑफिस ऑफ द चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र स्टेट मुंबई. तर बघू शकता मित्रांनो, आन्सर की बद्दल नवीन अपडेट आलेले आहे. तर खाली बघू शकता कधी अपडेट आलेले आहे. 29 डिसेंबर 2025 रोजी ही अपडेट आलेली आहे मित्रांनो. तुमचा मेल तुम्ही चेक करू शकता. बघा मित्रांनो, आन्सर की बद्दल अपडेट आलेले तुम्ही आन्सर की चेक करू शकता. अशी अपडेट देण्यात आलेली आहे मित्रांनो परत एकदा. खाली बघू शकता मेलमध्ये काय अपडेट दिलेलं बघा. आपण बघूया. महाराष्ट्र राज्य मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालय भरती परीक्षेसाठी सुधारित उत्तरपत्रिका 20 डिसेंबर 2025 पासून लाईव्ह आहेत. बघा मित्रांनो, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट बघू शकता. तुमची सुधारित उत्तरपत्रिका पाहण्यासाठी कृपया धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयात अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. खालचं महत्वाचं आहे मित्रांनो. उत्तरपत्रिका सुधारित उत्तरपत्रिका पूर्वी लाईव्ह असलेल्या प्रतिसाद विभागात अपडेट करण्यात आली आहे. सुधारित उत्तरपत्रिकेसाठी कोणताही वेगळा टॅब दिसणार नाही. बघू शकता मित्रांनो, बरेच कॅन्डिडेटला प्रॉब्लेम येत होता की फायनल आन्सरकीचं काही वेबसाईटवरती दिसत नाही आहे टॅब वगैरे. तर मित्रांनो, नवीन काही टॅब देण्यात आलेले नाही आहे. जे अगोदरचे फर्स्ट आन्सर की आलेले होते त्याच टॅबवरती ते देण्यात आलेले मित्रांनो. तिथं काही अपडेट देण्यात आलेले नाही नवीन टॅबवरती. त्यामुळे बरेच कन्फ्युजन होतं बरेच कॅन्डिडेटला. तर खाली बघू शकता, अपेक्षित निवारण प्रक्रियेदरम्यान वैध आढळलेल्या अपेक्षांनाच अपडेट करण्यात आले आहेत. अवैध अपेक्ष अपरिवर्तित राहतील. खाली बघू शकता मित्रांनो काय अपडेट आहे. जर तुम्हाला अपडेट केलेले प्रतिसाद पाहता येत नसतील तर कृपया तुमच्या ब्राउझर इतिहास साफ करा. अपडेट केलेला ब्राउझर वापरा आणि नंतर सुधारित उत्तरपत्रिका तपासण्यासाठी तुमच्या अर्जात लॉग इन करा. बघा मित्रांनो, काही कॅन्डिडेटला म्हणजे लॉग इन होत नाहीये किंवा काही इश्यू येतोय. तर अशा कॅन्डिडेटसाठी मित्रांनो एक अपडेट आहे. जेणेकरून तुम्ही जे ब्राउझर यूज करताय ते एकदा तुमची ब्राउझरची हिस्ट्री डिलीट करून टाका आणि परत एकदा लॉग इन करा मित्रांनो. नाहीतर नवीन ब्राउझर अपडेट करा. जर तुम्ही ब्राउझर अपडेट केलं नसेल त्यामुळे तुम्हाला निकाल बघता येत नाही किंवा तुमचं आन्सर की तुम्हाला चेक करता येत नाही किंवा तुमचं लॉग इन होत नाही आहे, लॉग इनसाठी प्रॉब्लेम येत आहे, तुम्हाला तुमचं ब्राउझर हिस्ट्री डिलीट करावं लागेल, क्लीन करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला तुमचं लॉग इन होईल आणि तुम्हाला आन्सर की दिसेल मित्रांनो फायनल. तर फायनल आन्सर की बघू शकता मित्रांनो 20 डिसेंबरला आलेले आहे. आता मित्रांनो, आता 20 डिसेंबरला फायनल आन्सर की आलेले आहे बघा. तर मित्रांनो, आता रिझल्ट बघा. परत आपल्याला मेल अपडेट आलेले बघा. जे मित्रांनो, हे मी खाली जे सांगितले हे मेलमध्ये हे सांगितलेले मित्रांनो. वरती जे आहे बघा मित्रांनो, हे इंग्लिशमध्ये तुम्हाला हे मी मराठी सांगितलेले आहे. तर आता बघा, 20 डिसेंबर 2025 रोजी फायनल आन्सर की आलेले मित्रांनो. तर शक्यता आहे मित्रांनो लवकरच रिझल्ट लागेल.
गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येईल मित्रांनो, अशी अपेक्षा आहे. तर आता गुणवत्ता यादी कधी लागेल बघा. आता आज तर मित्रांनो 30 डिसेंबर आहे बघा. शक्यतो आता 15 जानेवारीपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार मित्रांनो. 15 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे. थोडंसं उशीर होतोय मित्रांनो इलेक्शनमुळं. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.